नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या एका अहवालामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता हा अहवाल आहे नरेंद्र जाधव समितीचा, ज्यांनी शालेय शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचे सुचवले आहेत. आता विचार करा की तुमच्या पहिलीत जाणाऱ्या लहान मुलाला आता एक नाही दोन नाही तर चक्क 3 भाषा शिकाव्या लागणार, तर नेमकं काय होईल? खरं तर राज्य सरकारने नेमलेल्या या समितीने पहिलीपासूनच त्रिभाषा धोरण लागू करण्याची शिफारस केल्याचे समोर आले, ज्यामुळे आता मराठी भाषेचे नेमके काय होणार, आता हिंदीची सक्ती होणार का, आणि यावरती राजकीय वातावरण नेमकं का तापलं आहे हे सर्व जाणून घेऊया एवढ्याच्या माध्यमातून. राज्य सरकारनं 30 जून 2025 ला ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि माजी कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. आता या समितीला आतापर्यंत 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर 9 फेब्रुवारी 2026 रोजी या समितीने आपला अंतिम अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. आता मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अहवालामध्ये राज्य व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासूनच त्रिभाषा धोरण म्हणजे 3 भाषा शिकवण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता याआधी हे धोरण वरच्या वर्गासाठी मर्यादित होते, पण आता हे बालवाडीपासूनच बाहेर पडणाऱ्या चिमुरड्यावरही लागू होण्याची शक्यता आहे. आता या समितीने केवळ हिंदीच नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील इतर भाषांच्या पर्याय देखील खुले ठेवावे असे सुचवले आहे. आता हा अहवाल सादर होतानाच राजकीय वर्तुळामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आता त्रिभाषा धोरणामुळे मराठी भाषेवरती अन्याय होईल आणि हिंदीचे वर्चस्व वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. आता याच मुद्द्यावरून आता ठाकरे बंधू आणि मराठी एकीकरण समिती आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. आता मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे मराठीची अस्मिता हा एक ज्वलंत विषय आहे, तिथे या अहवालावरून मोठा राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच लागलेले आहेत आणि त्यानंतर लगेचच हा अहवाल सादर झाल्यामुळे त्याच्या टायमिंग वरती देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण 20 डिसेंबर पर्यंत राज्याचा दौरा करून आणि स्थानिकांचे मत जाणून घेऊन हा अहवाल बनवल्याचे समितीचे म्हणणे आहे. आता या त्रिभाषा सूत्राबरोबरच डॉक्टर जाधव समितीने आणखीन एक क्रांतिकारी शिफारस केली आहे आणि ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय बाबत. जगातील बदलते तंत्रज्ञान पाहता महाराष्ट्रातील मुलांना यामध्ये मागे राहता कामा नये, म्हणून इयत्ता पहिलीपासूनच एआय वर आधारित अभ्यासक्रम लागू करावा अशी पुरवणी देखील या अहवालामध्ये सादर करण्यात आली आहे. या संपूर्ण अहवालाबद्दल तुमचे नेमके काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा. धन्यवाद.